नमस्कार सगळ्यांना. आज आपण गप्पा मारणार आहोत तालमणी पंडित मुकुंदराज देवजी यांच्याबरोबर. खरं तर त्यांच्या नावातच त्यांची ओळख दडलेली आहे. तालमणी. ज्यांच्यात ताल पूर्णपणे भिनलेला आहे ते तालमणी पंडित मुकुंदराज देवजी. त्यांनी तबला वादनात संगीत विशारद, अलंकार अशा पदव्या मिळवल्या. त्याचबरोबर 1993 मध्ये सूरसिंगार संसदेचा तालमणी हा किताब त्यांना मिळाला. नंतर 97 मध्ये नॅशनल फेलोशिप सुद्धा त्यांना मिळालेली आहे आणि त्यांचा पंडित म्हणूनही गौरव करण्यात आला आहे. बरं, आपण ज्यांना फक्त बघतो, ऐकतो अशा पंडित जसराजजी, पंडित बिरजू महाराजजी, नटराज गोपीकृष्णजी, डॉक्टर प्रभाताई अत्रे, बेगम परवीन सुलताना, उस्ताद दिलशाद खान, उस्ताद रईस खान, उस्ताद अमजद अली खान, पंडित सतीश व्यास, आशाताई खाडीलकर अशा अनेक दिग्गजांना मुकुंददादांनी साथ केलेली आहे. आणि अशा दिग्गज कलाकाराबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत आणि ताल आपल्यामध्ये सुद्धा थोडासा येतोय का हे बघणार आहोत. आपण तालमणी पंडित मुकुंदराज देवजी यांचं स्वागत करूया. ते आपल्या बरोबर थोड्याच वेळात जॉईन होत आहेत. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. हॅलो टू ऑल. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आज खूप छान गप्पा मारायला मिळणार आहेत आपल्याला. बरंच काही काही तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळणार आहे. अरे बापरे. कारण प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर ज्या काही गप्पा होतील, आय एम शुअर की प्रत्येक वाक्यामध्ये आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. डेफिनेटली. मला माहित नाही, आपण गप्पा नक्की मारूया. मी आता तुमची ओळख करून देताना तुम्ही किती दिग्गज कलाकारांना साथ केली आहे हे सांगत होते आणि ते ऐकूनच आम्ही थक्क झालो. कारण ह्या सगळ्या कलाकारांना आम्ही फक्त ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. पण आज ह्या मुक्कामापर्यंत पोहोचताना म्हणजे ह्या सगळ्या कलाकारांना साथ करत असताना ज्या वेळेला आता तुम्ही मागे बघता त्यावेळेला छोटे मुकुंदराज देव ते तालमणी पंडित मुकुंदराज देवजी हा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल तुमच्या मनात काय येतं? थोड्याशा आठवणी आम्हाला सांगा ना. पहिली गोष्ट म्हणजे मी छोटासाच आहे अजूनही आणि मागे वळून बघताना खूप समाधान मिळतं, खूप आनंद वाटतो. गुरुजनांची आठवण येते खूप, की ज्यांच्याकडनं सगळ्या तबल्याची विद्या मला शिकायला मिळाली. त्याच्या एंट्री कशीच कळल्या, त्यातले बारकावे कळले आणि हा जो संगीताचा प्रवास मला करता आला ते माझे सर्वप्रथम माझे आई वडील डॉक्टर मंजिरी देव आणि श्रीराम देव आणि त्याच्यानंतर माझे गुरु तबल्यातले बनारस घराण्याचे पंडित ब्रिजराज मिश्रा आणि त्यांचं निधन झाल्यानंतर मी शिकलो ते अजराडा घराण्याचे पंडित मृदंगराज. तर म्हणजे असं असतं ना की संगीत कलेमध्ये तुम्ही जेवढं मुरत जाता, जेवढं तुम्ही शिकत जाता, जेवढं तुम्ही त्याच्या खोलामध्ये जायला लागता, तेव्हा तुम्हाला ती गुरु महती जास्त जास्त कळायला लागते, पटायला लागते, दिसायला लागते. की आपल्याला वयाच्या 12व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी किंवा 8व्या वर्षी गुरुजींनी काय शिकवलं आणि त्याचा कसा उपयोग किंवा त्याचा आनंद संगीतामध्ये कसा आहे हे कळायला त्याच्यानंतर शिकल्यानंतर पुढे 12 वर्षानंतर 15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर त्या गोष्टी पुन्हा एकदा आपोआप मनामध्ये यायला लागतात, आतून बाहेर यायला लागतात आणि त्याचा एक आनंद त्या कलाकाराला घेता येत असतो. आणि मग त्या प्रवासामध्ये मला माझं भाग्य आहे की इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर म्हणजे संगीताचा जो म्हणजे मी असं म्हणेन की तो खरं माझ्या मागची पिढी किंवा जी होती तो खरा सुवर्ण काळ संगीताचा आणि त्या लिजेंड्स जवळजवळ सगळ्या लिजेंड्स बरोबर मला संगत करायला मिळाली आणि एकदा नाही
अनेको वेळा त्यांच्याबरोबर प्रवास केलाय, त्यांच्याबरोबर कार्यक्रम केलेत, त्यांच्याबरोबर गप्पा मारल्यात, त्यांच्याबरोबर वेगवेगळे किस्से शेअर झालेत वगैरे वगैरे. सो हे सगळं बघताना खूप आनंद वाटतो, खूप समाधान वाटतं आणि ईश्वराचे मी आभार मानतो की असं मला झगमगाटीचं आयुष्य ईश्वराने दिलं. झगमगाट म्हणजे संगीताच्या महान कलाकारांबरोबर संगत करण्याचा झगमगाट, वा गुरुजींकडनं किंवा गुरुजींकडनं शिकण्याचा झगमगाट असं मला म्हणायचं. वा हे खरंच म्हणजे मी म्हटलं ना की तुमच्या प्रत्येक वाक्यामधनं शिकण्यासारखं आहे. ह्यातनंच मला ना सहज मी मध्ये किशोरीताई आमोणकरांची एक मुलाखत बघितलेली होती. हा. तुम्ही आता जे म्हणालात की झगमगाट म्हणजे त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे जे सगळं. तसंच त्यांनी एक त्यांची आठवण सांगितली होती. त्या त्यांच्या आईकडनं, माईंकडनं ज्यावेळेला शिकत होत्या, तेव्हा हम्म. त्यांना साथ करायला मागे बसायच्या. हा. आणि एका कार्यक्रमाच्या वेळेला त्या पूर्णपणे हरवून गेल्या. कुठल्या विचारात होत्या माहित नाही. तर स्टेजवर बसल्या-बसल्या बाईंनी त्याला म्हटलं, "तुला गायचं नसेल तर खाली उतर." तेव्हा त्या म्हणाल्या, "माझ्यात जो काही उरला-सुरला अहंकार होता तो निघून गेला." हा. म्हणजे कलाकाराने किती घेतलं पाहिजे हो, हे अगदी तुमच्याकडे अगदी. पाहून मला आत्ताच तू किशोरीताईंबद्दल म्हणालीस, आत्ताच मी त्यांची म्हणजे भिन्न षडज म्हणून त्यांच्यावर असलेली फिल्म आहे. आत्ताच हो, मला वाटतं मागच्या आठवड्यात हे लॉकडाऊन मध्ये आम्ही सगळेच घरचे सगळे बसून वेगवेगळ्या फिल्म्स किंवा असे चांगले चांगले कार्यक्रम असतील किंवा असं बघितलं जातं, त्याच्यामध्ये ती किशोरीताईंवरची फिल्म बघितली आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि त्याच्यामध्ये अरे तेच जाणवलं की त्याच्यातला अर्धा वेळ किंवा जवळजवळ 80% टाइम त्या त्यांच्या गुरु हां, म्हणजे त्यांच्या आईबद्दलच बोलतायत. की माईने बोलतात. मला काय शिकवलं, माईमुळे काय घडलं, माईमुळे कसं मला सूर समजला. सो मी तेच म्हटलं की जसं तुम्ही संगीतामध्ये मुरत जाता, तसं तुम्हाला गुरुची महती म्हणजे जो सत्शिष्य असतो, त्याला गुरुची महती रोज नव्याने कळतं. जाणवायला लागते. खरंय, अगदी खरंय. कारण आपण हा. आज जे आहोत ते खरंच गुरूंमुळे आहोत. म्हणून अगदी खरंय, म्हणजे अगदी खरं. आपल्यावरती ते संस्कार झाले पाहिजेत, की बरोबर, तुम्हाला बरोबर. जरी कला आवडत असेल, तरी मुळात सुरुवातीपासून ते संस्कार जसे होत जातात, तसं तुम्ही पुढे हळू डेव्हलप होत जातात. अगदी तर खरंय, अगदी बरोबर. आता जी नवीन पिढी येतीये, त्यांच्यावरती सुद्धा हे सगळे संस्कार होणं गरजेचं आहे, की ही कला बरोबर. पुढे आपल्याला जर न्यायची असेल तर. तर हम्म, ते हम्म. संस्कार कसे झाले पाहिजेत? संस्कार कसे झाले पाहिजेत, तुम्ही गुरुच्या चरणी बसून ती गुरुकडनं कला घेतली पाहिजे. त्याच्यासाठी बुजुर्गांनी एक शब्द वापरलाय की सीने पसीने में बैठ के सीखना. म्हणजे वाह! क्लासला जाणं ही एक गोष्ट आहे. पण बरोबर. नुसतंच क्लासला जाऊन तुम्हाला कला किंवा विद्या घेता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खरं. गुरुचा सहवास घडावा लागतो. गुरुचा अगदी. सहवास म्हणजे काय असतं, की गुरूंचा रियाज कसा असतो, गुरु शिकवतात कसं, गुरु बोलतात कसं, गुरूंबरोबर जेव्हा एखादा शिष्य ग्रीन रूम मध्ये तुमच्या बरोबर म्हणजे कार्यक्रमाच्या अगोदर जेव्हा येतो, बघा ग्रीन रूम ही एक अत्यंत महत्वाची जागा असते. कारण काय आहे, अगदी. स्टेजवरनं बसून परफॉर्मन्स असतो. पण हं. परफॉर्मन्सची जी एक सगळी वातावरण निर्मिती असते आणि काय होणार आहे हे त्या ग्रीन रूम मध्ये होत असतं. त्यामुळे ग्रीन रूम मध्ये शिकण्यासारखं खूप असतं. जो चांगला सत्शिष्य असतो तो प्रत्येक ठिकाणी काही ना काही शिकत असतो. की तबल्याचं जर अगदी. घेतलं तर हं. आपण म्हणजे ग्रीन रूम मध्ये मेन आर्टिस्ट येण्याच्या महान कलाकाराबरोबर तुम्ही वाजवत असाल तर मेन कलाकार येण्याच्या अगोदर तिथे हां. जाऊन बसलं गेलं पाहिजे. तुमचं वाद्य उघडून ते इन कंडिशन मध्ये आहे का नाही, कारण बरेच वेळा तुम्ही ट्रॅव्हल करून तिथे पोहोचलेले असता, ते सुरात आहे हो. का नाही, नाहीतर सुरात लावणं, तानपुरे जेव्हा लागत असतात तेव्हा कुठल्याही प्रकारचा आवाज होता कामा नये. म्हणजे बरेच तबला वादक तानपुरा वाजवत असतानाच तबला लावायला लागतात, विच इज व्हेरी अच्छा. रॉंग. कारण तो जो बरं. एक माहोल असतो गायकाचा, तानपुरा हां. लागणं किंवा जे इन्स्ट्रुमेंटलिस्ट येतात आणि इन्स्ट्रुमेंट जेव्हा लावत असतात तेव्हा हं. तबला वादकाला हे माहिती पाहिजे की तिथे एक अत्यंत सुंदर, धीर गंभीर अशी शांतता त्या मेन कलाकाराला अपेक्षित असते. कारण त्याला अपेक्षित असतं. अत्यंत मायन्यूट संतूर असेल, सितार असेल, सरोद असेल, ते वाद्य लावायचं असतं. आणि त्यांचं वाद्य लावून झाल्यानंतर ते तबला वादकाला जागा देतात की आता तुम्ही इन्स्ट्रुमेंट तुमचं मिळवा. तर अशा अनेक गोष्टी आता पूर्वीच्या बुजुर्गांनी सांगितलंय की दिख्या, सिख्या, परख्या.
देखो, सीखो, परखो. म्हणजे जी बरोबर. कला शिकायची आहे ती ह्याच्यासाठी संस्कार असणं हे सगळं काय आहे, की जोपर्यंत तुमच्यावर हे संस्कार असणार नाहीत, म्हणजे मी एक तबलावादक आहे, तर तबला वादकाकडनं काय अपेक्षा असतात? तबला वादकाकडनं काय असतं, एक तबला वाजवणं आणि तयारी म्हणजे फास्ट तबला वाजवणं किंवा ही एक अलग बात आहे. आणि बात. तबल्यातून संगीत बाहेर येणं, तबल्यातनं भाषा बाहेर येणं, तबल्यातला जो बोल असेल तो समोरच्याशी तबल्यातनं आपल्याला गप्पा मारता आल्या पाहिजे. किंवा जेव्हा वाह! अकंपनिस्ट म्हणून तबला वादक बसतो तेव्हा मेन आर्टिस्ट बरोबर त्याचा संवाद असतो. तो संवाद कसा झाला पाहिजे हे सगळं संस्कारांनी येत, गुरुच्या खरं. सान्निध्यात बसण्याने येत. नुसतं क्लासमध्ये बसून आठवड्यातनं एकदा गुरुसमोर येऊन येत नाही. याच्यासाठी तुम्हाला गुरु सेवा करायला पाहिजे. गुरु बरोबर तुम्ही अनेक कार्यक्रम, जर गुरु परफॉर्मिंग आर्टिस्ट असेल तर बरं. विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रम गुरुचे असतील किंवा महान कलाकारांचे असतील अटेंड केले पाहिजेत. कारण खरं. सीखना सुनना ही आधा सीखना होता है. बुजुर्ग कलाकारांनी असं सांगितलेलं आहे, तुम्ही जेवढं संगीत ऐकाल तेवढा हं. तुमचा विकास होणार. किंवा नृत्य शिकणारे विद्यार्थी असतील, तुम्ही जर बुजुर्गांचं नृत्य किंवा चांगल्या कलाकारांचं नृत्य बघितलं नाही तर तुम्हाला कुठपर्यंत जायचंय, जी गोष्ट तुम्ही शिकताय ती किस मुकाम पे ती सादर केली जाते ऑन द स्टेज, हे तुम्हाला कळणार कसं? कळणार तर नाही. खरंच आहे. हे जे सगळं जे शिक्षण आहे हे गुरुच्या संस्कारांमुळे विद्यार्थ्याला कळतं. बहुत खरंय. बहुत असं असतं की तबला खूप चांगले वाजवतात, पण तबला हां. सुरातच लावता येत नाही. जर तबला सुरातच लागला नाही तर त्या तबला वादनाला, कारण सूर ईश्वर आहे, खरंय. जर सुरेलता नसेल तर त्याच्यामध्ये काही आनंदच मिळणार नाही तुम्हाला. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या पुढे जाऊन अत्यंत महत्वाच्या असतात, ह्या त्या गुरुच्या सान्निध्यामुळे, गुरु बरोबर सहवासामध्ये, गुरु बरोबर आपण म्हणजे गुरु बरोबर चर्चा किंवा गुरु जे सांगतात ते ऐकण्याने तुम्हाला या सगळ्या गोष्टी, म्हणजे विद्यार्थ्यांना, मी पण एक विद्यार्थीच आहे, पण मी हे बुजुर्गांकडनं, माझ्या गुरूंकडनं आणि ज्या ज्या महान कलाकारांबरोबर किंवा सर्व कलाकारांबरोबर मी अकंपनिमेंट करत असतो त्यांच्याकडनं मी सारखं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सर्व जे महान कलाकार आहेत त्यांच्याकडनं तर कायमच, ते तर आपण म्हणतो की बहती गंगा आहे, तुम्हाला किती घेता येईल तेवढं घ्या, तेवढं घ्या. असं आहे. खरंच आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं जरी तुमच्या समोर ते वाद्य नसेल तरी त्यांच्याकडनं शिकणं, त्यांना ऐकणं किंवा नृत्य जर असेल तर त्यांना बघणं हा एक वैचारिक रियाज आहे, हम्म. असं कदाचित म्हणता येईल. कारण नाही जरी आपण म्हणजे संगीत ऐकणं किंवा नृत्य बघणं हा एक रियाजाचाच भाग आहे. तुम्हाला भाग ते आहे. केलंच पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही चांगलं ऐकणार नाही तोपर्यंत तुम्ही तसं करू शकत नाही. हे बघा, एखादा कलाकार जेव्हा तुमच्या समोर येत असतो तेव्हा अनेक प्रकारचे रियाजाचे वेगवेगळे खूप प्रकार असतात. एक तयारी हा जसा भाग आहे, त्याच्यानंतर मी म्हणलं हां, की म्युझिकॅलिटी, त्याच्यातनं हां, जे संगीत बाहेर यायला पाहिजे ते हां. येण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं. खूप महत्वाचं ऐकलं आहे. गेलं. हा, खरंय, खरंय. म्हणजे जेवढं आपण वाजवू त्याच्यापेक्षा जास्त कदाचित ऐकलं पाहिजे, तर पुढे जाऊन आपल्याला जास्ती त्याच्या बरोबरीनं मी असं म्हणेन की त्याच्या बरोबरीने ऐकलं गेलं ऐकलं पाहिजे. गेलं आणि पाहिजे. हा, हम्म, हम्म. खरंय. पंडित बिरजू महाराजजी एकदा म्हणत होते, त्यांनी ऐकलं होतं, की ताल हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. म्हणजे तुमचं रोजचं जे शेड्यूल आहे त्याच्यात सुद्धा ताल आहे. त्यामुळे हा, आपल्या सगळ्यांमध्ये ताल आहे. कारण घड्याळाच्या काट्यावरती आपण मुंबईकर रोजच फिरत असतो. त्यामुळे 9 वाजले, 9:05 झाले, 9:10 झाले, ते आपण त्या ठेक्यामध्येच हळूहळू पुढे जात असतो. पण आपल्यातला हा ताल ओळखणं आणि मग त्याला पुढे मोल्ड करणं किंवा त्या कलेच्या दृष्टीने पुढे जातानाचा तो प्रवास करणं, त्यात आपल्यातला ताल कसा ओळखला गेला पाहिजे, की आपण वादन करू शकतो. ताल ओळखला. तू जे म्हणतेस ते महाराजजी एकतर लयीबद्दल म्हणतात की हं, जसं म्हणजे लयीची व्याख्या, तालाच्या गतीस लय असं म्हणतात किंवा वेळेची एकसारखी चाल म्हणजे लय. तर लय. लयीला उदाहरण कसलं दिलंय, आपल्या जो हृदयाचा ठोका आहे हा. तशी लय आहे. किंवा समुद्राच्या जशा वेव येतात आपल्याला दिसतात तशी ती हा. लय आहे. तर हा बरं. लयीचा ठोका 1, हं, 2, 3, 4 हा लयीचा ठोका समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी म्हंटल की जसं सूर हा ईश्वर आहे,
तसं संगीताचे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात दोन मुख्य स्तंभ आहेत, सूर आणि ताल, तालाची लय. तर आता हा ठोका समजायचा कसा हे समजण्यासाठी काय असतं, बरेच वेळा तुम्ही लहान असता तेव्हा म्हणजे आपल्या बाल्यावस्थामध्ये अनेक मुलं कुठेही टीपॉय दिसलं की त्याच्यावर वाजवायला सुरू करतात, हो. हात मारायला सुरुवात करतात, किंवा आपोआप काही मुलं असतात ती सुंदर नृत्य करत असतात. म्हणजे ते हो. काही लहानपणी शिकलेले नसतात, पण एखादं गाणं लागलं की ते सुंदर नाचायला लागतात, किंवा एखादा लहान मुलगा असतो तो सुंदर गायला लागतो. हो. याच्यावरनं त्याची आवड कळू शकते की बाबा कळतं. ह्याला कसली आवड आहे. आणि मग त्या बरोबर. आवडीचा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की ती लाईन धरून त्यांनी ते हं. शिकलं पाहिजे, शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक माणसाने आयुष्यात संगीत शिकलं पाहिजे किंवा कुठली तरी कला शिकली पाहिजे. कला असली कारण पाहिजे. कला शिकली पाहिजे, कारण कलेचा आनंद हा म्हणजे आपण त्याला म्हणतो एक निर्व्याज आनंद आहे तो. अगदी. कलेचा कुठल्याही आपण ज्याला म्हणतो की ह्याच्यातनं किती पैसे मिळणार आहेत, ह्यात असा आपण विचार करू शकत नाही. कला ही खरंय. आयुष्याला आनंद देणारी गोष्ट आहे, म्हणून ती पहिल्यांदा शिकली पाहिजे. तर या खरंय. प्रकाराने आपण तो ठोका ओळखून पुढे नेऊ शकतो. हो. आता आपण रियाजाबद्दलच बोलत होतो. तर त्याच्यावरूनच मला असं विचारायचं होतं, की अ, आपण ज्यावेळेला रियाज करत असतो, त्यावेळेला तो हा. आपला रियाज नेमका होतोय की नाही? किंवा कुठले नियम त्या रियाजाला आपण घालून दिले पाहिजेत? हम्म. काय माहितीये का, रियाज, साधना आणि मगाशी म्हटलं की संगीताचे संस्कार, हं. हे सगळं एका हातामध्ये हात घालून चाललेलं असतं. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला गुरुचा आशीर्वाद असला पाहिजे, गुरुचं योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे. अच्छा. की हो. रियाज काय असतं, विद्यार्थी शिकत असतात आणि विद्यार्थी शिकत असतात तेव्हा गुरुला त्या विद्यार्थ्याचं फ्युचर दिसत असतं. जेव्हा हो. गुरु एखाद्या विद्यार्थ्याला शिकवत असतात तेव्हा त्यांना साधारणतः कल्पना असते की हा विद्यार्थी कुठपर्यंत जाणार आहे. म्हणजे तबला शिकतोय तर त्याच्या हाताची एकूण जात बघून किंवा हं. हाताची स्टाईल बघून त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी कुठल्या प्रकारचा रियाज केला पाहिजे, हे सगळं गुरु तुम्हाला सांगत असतात. त्याच्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की मला काय सांगितलं गेलंय. जेव्हा एखादा बोल चुकल्यानंतर विद्यार्थी वाजवतो तेव्हा गुरु त्याला सांगतात की अरे इथे गडबड आहे, हे जरा असं कर, ही गोष्ट तू दाबून वाजव, किंवा इथे बायाचं जे दाबदास आहे त्याच्याकडे तू अजून लक्ष दे. ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा समजा नृत्यकार असेल तर हं. काय बेसिक काही गोष्टींचा तुम्हाला रियाज करावाच लागतो. म्हणजे जसं आहे हो. की गाण्यासाठी तुम्हाला गाण्याचे अलंकार आहेत, आवाज बनवावा लागतो, त्याच्यासाठीचा रियाज आहे. तबल्यासाठी हाताचं हस्तसाधन ज्याला म्हणतात, हो. अक्षर साधना, हातातनं सगळे बोल व्यवस्थित गेले पाहिजे. डान्सर असेल तर त्यांच्या पायामधनं बोल कटला पाहिजे बरोबर, वेगवेगळ्या लँग्वेजचे आणि वेगवेगळ्या लयीचे बोल पायातनं गेले पाहिजे. तर हो. हा एक बेसिक रियाज झाल्यानंतर प्लस स्पेशलाइज्ड रियाज असतो की जो हो. विद्यार्थ्यांना करावा लागतो. आणि मग तिथे गुरु तुम्हाला दिशा दाखवत असतो की तू असा रियाज कर, ह्या रस्त्याने बरोबर. गेलास तर तुझ्या डेस्टिनेशनला तू लवकर पोहोचणार आहेस. अनेक वेळा विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम म्हणजे आढळतो मला की, किंवा अनेक विद्यार्थ्यांना अनेक वर्षे शिकून सुद्धा नक्की रियाज कसला करायचा, रियाज कसा करायचा, किती वेळ रियाज करायचा आणि असलेल्या वेळेमध्ये काय काय रियाज करायचा, करायचा. हे कळतच नाही. उगीच तुम्ही वाजवत बसणं, उगीच तबला वाजवतोय तसं चालत नाही. नाही. फोकस्ड रियाज असला पाहिजे. मला काय करायचंय, माझं डेस्टिनेशन काय आहे, मला काय जमतंय, मला काय जमत नाही, आणि ह्या सगळ्यासाठी गुरुचं पाठबळ असणं, गुरुचा आशीर्वाद असणं, गुरुचं मार्गदर्शन असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यातनं माणूस भरभर पुढे जातो. जातो. चांगला करणारा किंवा ज्याला ईश्वरी देणगी आहे, देखो कलाकार बनायचं असेल तर त्याला ईश्वरी देणगी असावीच लागते. अगदी. गुरु गुरु उत्तम असला पाहिजे, गुरुला शिष्य उत्तम मिळाला पाहिजे, पण त्याच्यामध्ये गुरुचा, आपल्या ईश्वराचा आशीर्वाद असला पाहिजे. एक शेर तुला मी सांगतो, अगर उस्ताद काबिल हो
हा उस्ताद म्हणजे गुरु, आणि गुरु. काबिल म्हणजे ज्ञान देणारा. अगर हा, उस्ताद काबिल हो और शागिर्द आमिल हो. आमिल म्हणजे घेणारा. म्हणजे घेणारा. जसा गुरु चांगला पाहिजे तसा शिष्य पण फार चांगला पाहिजे. अगर उस्ताद काबिल हो और गुरु और शागिर्द आमिल हो और उसमें खुदा शामिल हो, हा, तो कुछ भी नामुमकिन नाही. वा. म्हणजे चांगला गुरु, चांगला शिष्य आणि ईश्वरी अंश, ईश्वराचा आशीर्वाद, या सगळ्याचा जेव्हा मेळ साधला जातो तेव्हा एक उत्तम कलाकार जन्माला येतो किंवा उत्तम कलाकार घडतो. घडतो. खरंच हा, आहे. तुम्ही अगदी माझा हाच प्रश्न होता की अ, आपल्याला रियाज म्हणजे काय, रियाजाचं महत्व माहिती असतं, पण रियाज नेमका करायचा कसा, सुरूच कसा करायचा, हाच बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो. की बरोबर. मी आता एखादा ताल शिकलाय, तर तो ताल शिकला की फक्त त्याचे बोल मला आले, त्या ठेक्याचे बोल आले म्हणजे झालं नाही. तर प्रत्येक त्या धाची थाप सुद्धा कशी पडली पाहिजे, इथनं अगदी ह्या सुरुवातीपासून तो रियाज खरा सुरू होतो. तर हेच मुळात काही काही वेळेला राहिलं जातं की सुरुवातीलाच रियाज केला जात नाही. तर हा. ती सुरुवात कशी करावी? सुरुवात कशी करावी म्हणजे अगेन त्याला अंकिता गुरुचं मार्गदर्शन दर्शन. असणं डेफिनेटली. हे खूप महत्वाचं आहे. की तुम्ही काय केलं पाहिजे, की समजा अगदी एक लहान मुलगा आहे, त्याची सुरुवात झाली आहे, त्याला धादा तेथे धादा तेन्ना हा बेसिकचा कायदा शिकवलाय. पण हा, मग तो धादा तेथे धादा तेन्ना त्यांनी कसा वाजवला पाहिजे, किती वाजवला पाहिजे, त्याचं तेव्हा म्हणजे तो लहान म्हणजे किती लहान आहे, त्याला ते किती झेपतंय, आणि त्याच्यात त्याच्यातनं त्याची आवड कशी जोपासली जाईल. काय आहे की तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ती कला जास्तीत जास्त करणार. तुम्हाला जर नृत्य करायला आवडलं तर तुम्ही ते जास्त करणार. तुम्हाला करणार. जर तबला वाजवायला आवडला किंवा गायला आवडलं तर तुम्ही ते जास्तीत जास्त करणार. मग हे सुद्धा एक गुरुचं काम असतं की विद्यार्थ्याला त्याच्याकडे आकृष्ट व्हायला पाहिजे, त्या कलेकडे. कलेकडे. आपल्याला खरंय. एखाद्या लहान मुलाला एखादी गोष्ट करवून घ्यायची असेल तर आपण त्याला सांगतो की हा तू एवढं कर मग मी तुला चॉकलेट देईन, किंवा हे केलंस तर तुला मी चॉकलेट देतो. तर हा, हे ते चॉकलेट देणं आहे, हे गुरुला बरोबर जमलं पाहिजे की कशा प्रकारचं चॉकलेट दिलं की तो मुलगा चांगला रियाज करून येणार आहे. बरोबर. तर रियाजाचे काय, रियाज हा संपतच नाही. रियाज हो. आयुष्याच्या अंतापर्यंत करावा लागतो. पण तो सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी शिकत असतो तेव्हा त्याला काहीतरी एक नियमाने तो करावा लागतो. ते डिसिप्लिन्ड प्रॅक्टिस असावी लागते. किंवा तू एवढ्या गोष्टी कर, अशा कर, आणि ते करताना त्याला त्याच्यामध्ये मजा आली पाहिजे. मग त्याला खरंय. ती मजा येण्याकरता त्याला कशी मजा येईल हे गुरुला शिकवण्यातनं त्याला असं काहीतरी द्यावं लागतं की त्याला त्याच्यातनं मजा आली पाहिजे. देखो बरोबर. माणसाला आनंद वाटला, मजा आली तर तो परत परत करणार. जर करणार. माणसाला त्या कंटाळाच यायला लागला तर तो कसं करेल. सो हे सुद्धा एक गुरुचं काम आहे. आणि रियाजाची महती अशी आहे की थिरकवा खान साहेब म्हणजे उस्ताद थिरकवा खान साहेब, तबल्याचं अत्युच्च शिखर, ते हो. 90व्या वर्षी असं म्हणत होते की अभी मुझे 3 ताल थोडासा समझ में आने लगा है, वयाच्या 90व्या वर्षी. त्याच्यामुळे बापरे. हा, एकदा पंडित सामता प्रसादजींना हा प्रश्न विचारला गेला तर रियाजाबद्दल, तर ते म्हणाले सामता प्रसादजी म्हणजे पटकन ज्यांना माहित नाहीत तबला वादनाच्या क्षेत्रातले जी दर्शक असे बघतायत, ज्यांनी हे नाव ऐकलं नसेल, तर मी सहज म्हणून सांगतो की लोकांना पटकन की नाचे मन नक्की. मोरा मगन तिगदा दिगदिगी ह्याच्यामध्ये ते तबला वाजलाय आणि त्याचा घुम असं जे वाजतं ते पंडित सामता प्रसादजींनी वाजवलंय. असं ते फार फार महान तबलावादक होऊन गेले. तर ते रियाजाबद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की अगर मुझे 400 साल का लाइफ भगवान देता है तो उसमें से हा, 300 साल मैं रियाज करूंगा और 100 साल ही तबला बजाऊंगा. वा. म्हणजे रियाज किती करावा लागतो आणि रियाज किती केला पाहिजे माणसाने, हे फार महत्वाचं. आणि रियाज रियाज हा एक स्वतःच गुरु आहे. गुरुनी खरंय. शिकवल्यानंतर तुम्ही रियाज करून करून त्याच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी दिसायला लागतात ज्या गुरुनी शिकवलेल्या असतात. पण जसं मी पहिल्यांदा मगाशीच म्हणलं की जे 15-20 वर्षानंतर काही गोष्टी तुम्हाला आपोआप दिसायला लागतात. मग हे मधल्या काळामध्ये रियाज तुम्हाला शिकवत जात असतो पुढे पुढे. खरंय. तर ह्या सगळ्याच्या पाठीमागे गुरु असणं आणि गुरु की बात
गुरुचं मार्गदर्शन, गुरूंचा आशीर्वाद आणि तुमची पण गुरुवर तशी श्रद्धा असेल तर हे सगळं साध्य होऊ शकतं. साध्य होतं. खरंच आहे. मुळात आवड असली पाहिजे, हे रियाजाच्या ही आधी आवड असली पाहिजे, हे येतं. देखो एक असं मराठीमध्ये म्हटलं जातं, आवड असेल तर सवड निघते. आवड अगदी. असेल तर आपोआप सवड निघते काम निघतेच. करायला. खरंच आहे. अगदी खरं आहे. आता तुम्ही म्हणालात तसं आवड असली की सवड निघते. खरंच आहे, आत्ताचं एवढं आयुष्य धकाधकीचं आहे की आपण नुसते धावत असतो. म्हणजे हो. आज काही ऑफिसमध्ये आज एवढे लॉंग आवर्स आहेत, आज 11 तास काम केलं, उद्या 12 तास काम केलं. ह्या सगळ्या ह्याच्यात कला जपताना हल्ली कसं होतं की रियाजासाठीचा वेळ जो आहे तो हळूहळू ऑफिस वगैरे ह्या सगळ्यामध्ये कमी होत जातो. पण मग जर मला आता ऑफिसमध्ये 1 तासाभराचा वेळ रिकामा आहे, तर त्या वेळात काही रियाज आपण नुसता करू शकतो का? जरी आपल्याकडे वाद्य नसेल तरी. तो वेळ कसा हो, युटिलाइज 100% करता येतो. 100% करता येतो. देखो रियाज 2 प्रकारचा असतो. एक हां, शारीरिक रियाज आणि एक बौद्धिक रियाज. शारीरिक बरं. रियाज म्हणजे जर तुम्ही तबलावादक असाल तर तबला वाजवणे, गायक हां, असाल तर गात राहणे म्हणजे गळ्याचा रियाज, डान्सर असाल तर बरं. नृत्य करणे हा शारीरिक रियाज झाला. हो, टेक्निकल गोष्टी झाल्या. आणि बौद्धिक रियाज हा काही वर्ष शिकल्यानंतर म्हणजे समजा 12-1 वर्ष तुम्ही संगीत शिकलात, की हां, त्याच्यानंतर बौद्धिक रियाज हा फार महत्वाचा आहे. बौद्धिक रियाज कारण त्याच गोष्टी तुम्हाला 12 वर्षानंतर परत समोर दिसायला लागतात नव्याने. आणि मग तिथे तुमची बुद्धी तुम्हाला गरजेची असते, की ही गोष्ट मी कशी मांडायची आहे, याचं प्रेझेंटेशन कसं असेल. याचा कायदा मी 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी असा वागवत होतो, त्याचं असं प्रेझेंटेशन केलं तर तो कसा दिसेल. देखो हां. तुम्ही साड्या नेसता किंवा ड्रेस घालता, तर फॅशन परत-परत बदलत असते काही वर्षानंतर. तसंच संगीतामध्ये त्याच गोष्टी पुन्हा नव्याने रूप घेऊन येतात बाहेर. खरं सो आहे. हे करत राहणं फार गरजेचं असतं. येस, एक्झॅक्टली. तुम्हाला एखादा हां, असा हां, तुमचा हां. तू म्हणत होतीस हां, हां, ऑफिसवाल्यांसाठी. हां. तर हां. मी बोलता ऑफिसवाल्यांसाठी देखो 2 प्रकारचं संगीत सगळ्यांनी करावं. असा काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामध्ये 2-3 कॅटेगरीज असतात, की एक म्हणजे फुल टाईम प्रोफेशनल्स आमच्यासाठी. हो, ज्यांनी हे संगीत फुल टाईम म्हणजे कला ही माझी आवड आहे. तबला हे माझं जीवन आहे आणि तबला हा माझा व्यवसाय पण आहे. हो. पण आधी कलेबद्दलचं प्रेम आणि मग व्यवसाय. व्यवसाय. तर आम्हाला करायला लागणारा रियाज हा एक वेगळा असतो, जो फुल टाईम प्रोफेशनलना करावा लागतो तो. आणि जे लोकं बरं. नोकरी सांभाळून किंवा आपापले व्यवसाय सांभाळून, व्यवधानं सांभाळून एक आनंद घेण्याकरता कला शिकतात. त्यांनी हां, जरूर शिकावं. पण त्याच्यासाठी एक नित्य नियमाने आता तू म्हणालीस 1 तासभर वेळ मिळाला तर अच्छी बात है. 1 तासभरामध्ये आता जर तुम्ही कुठलीही कला शिकत असाल, तर तुम्हाला थोडासा वेळ तरी ती शारीरिक मेहनत करणं गरजेचंच आहे. असं नाही नक्की. चालणार मी ऑफिसमध्ये बसून टेबलवर तबला वाजवतो हो, किंवा मी नुसतंच ऑफिसमध्ये थोडीशी इकडून-तिकडे फिरते आणि नाच करते, असं नाही चालणार. नाही त्याला चालणार. एक खरं आहे. शिस्त असली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही घरी आल्यानंतर थोडा वेळ रियाज करा, पण त्याला नित्य नियम असला पाहिजे. जसं खरं आपण आहे. घरी आलो, की देवासमोर उभं राहून हात-पाय तोंड धुवून देवासमोर उभं राहून श्लोक म्हणतो, उदबत्ती लावतो. हा जसा एक नित्य नियम आहे, तसा रियाजाचा एक नित्य नियम असला पाहिजे. त्याचं देखो जे लोकं प्रोफेशनल बनणार नाहीयेत किंवा जे ऑफिस हं, सांभाळून हे करणारे लोकं आहेत, हं. त्याचा स्ट्रेस घेण्याची गरज नाहीये. त्याचा हो, आनंद घ्या. फक्त आनंद घेण्याकरता तुम्हाला अगोदर थोडंसं तुमच्यामध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. थोडा वेळ तरी रियाज केला पाहिजे. नाहीतर तुमचा हात चालणार कसा? हातातनं ते जे वजन एक्झॅक्ट. आहे, बोलांचं वजन, ते निघणार कसं? कथ्थकमध्ये हो, असेल तर तुम्हाला भावांग आहे, तुम्हाला तालांग आहे, 3 ताल आहे, झपताल आहे, रूपक आहे. खूप नको यायला. पण थोडंसं आणि योग्य आणि चांगलं डिसिप्लिनमध्ये तुम्ही जर रियाज केला, तर हे थोडं आणि चांगलं तुम्हाला नक्की येऊ शकतं. येऊ त्याच्यासाठी शकतं. तुम्ही थोडा वेळ आयुष्यातला रोजचा थोडा वेळ काढला पाहिजे. आणि ऑफिसमध्ये तू विचारलंस, तर ऑफिसमध्ये असं आहे की समजा पढनचा रियाज असतो. तुम्हाला गुरूंनी हो, समजा अ, गाण्यातल्या लोकांना काही सरगमचे पॅटर्न्स दिलेत, काही तानात दिलेले आहेत.
आता तर मोबाईलमध्ये तानपुरा आहे. तुम्ही जर हो. एखाद्या शांत ठिकाणी म्हणजे लोकांपासून दूर जाऊन 15-20 हं. मिनिटं तानपुरा ऐकलात आणि त्याच्याबरोबर जे काही सरगमचे पॅटर्न्स दिलेत किंवा काही जे बोल दिलेले आहेत किंवा नृत्याचे तोडे दिलेले आहेत, हे तुम्ही म्हणू हां. शकता. पडांचा रियाज करू शकता. करू. मात्र तेवढ्यावर थांबून चालणार नाही. नुसतं मी तेवढंच करतं असं करून नाही चालणार. थोडासा प्रॅक्टिकल रियाज पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि यू गरजेचं आहे. कॅन मॅनेज दॅट. आणि आज बरीच मुलं किंवा मुली किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ऑफिसमध्ये काम करणारे अनेक मुलं हे करतायत आणि चांगल्या रीतीनं करतायत. एक्झॅक्टली. तेच म्हणजे कलेची आवड असेल तर आपण जिथे वेळ मिळेल तिथे ती कला करू शकतो. जोपासू शकतो. अगदी 100% करू शकतो. अ, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही ज्या वेळेला शिक्षण घेत होतात गुरूंकडनं, त्यावेळेला काही तुम्हाला तुमच्या अशा आठवणी आहेत की रियाजाबद्दल किंवा इन जनरलच गुरूंबद्दलच्या काही आठवणी? अरे बापरे! हा इतका मोठा विषय आहे की याच्यावरच 2 तासाचा इंटरव्ह्यू होऊ शकतो. गुरूंच्या आठवणी. पण मी म्हटलं तसं की मला इतके म्हणजे दोन्ही गुरु असे मिळाले लाजवाब आणि गुरुसारखी महान अनेक माणसं माझ्या जीवनात आली. त्यांच्याबरोबर इतके किस्से आहेत म्हणजे मला आठवतंय माझे गुरुजी पंडित ब्रिजराज मिश्रा हे त्यांच्या अगदी शेवटच्या काळामध्ये म्हणजे जाण्याच्या अगोदर ठाण्यात यायचे बर. आणि त्यांना काही मला बंदिशी द्यायच्या होत्या. तर क्लासमध्ये म्हणजे त्यांचा इथे जिथे क्लास होता, तिथे मला म्हणाले की "बेटा आज मुझे स्टेशन पर छोड़ने के लिए चलो." हा. आणि त्या तिथनं आम्ही निघालो तर एका ग्राउंड लागलं मध्ये. आरेखेडा हा. मंडळ म्हणून आमच्या ठाण्यामध्ये ग्राउंड आहे. मला म्हणाले, "यहाँ मैं जरा बैठता हूँ, आओ." आणि तिथे बसून त्यांनी मला 3-4 अत्यंत जुन्या पारंपरिक हा. बंदिशी शिकवल्या. बोले, "ये मैं सिर्फ तुम्हें देना चाहता था और किसी को मैं नहीं देना चाहता. तुम इसको रखो और त्याला म्हणतो याचं जतन कर और इसको बजाओ आगे जाके." तर वा. अशा खूप गोष्टी असतात की आमचे मृदंग भाईसाहेब म्हणजे पंडित मृदंगराज ज्यांना आम्ही भाईसाहेब म्हणतो. हा. तर त्यांच्याकडे आमचं असं होतं की त्यांच्याकडे म्हणजे ते राहतात गिरगावमध्ये. सो ठाण्याहून बर. त्यांच्या घरी पोहोचायला 2 तास लागतात. म्हणजे आजही लागतील आणि तेव्हाही लागायचे. तर सांगायचे. जाण्याची वेळ ठरलेली होती. म्हणजे हा. काय तर बेटा 6:30 बजे पहुंचना शाम को. बर. आणि 6:30 बजे एकदा त्यांच्याकडे गेल्यानंतर जोपर्यंत ते सांगत नाहीत बेटा अभी निघलो, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या घरनं निघू शकत नाही. आणि असं मला आठवतंय की साधारणतः 6:30 ला पोहोचल्यानंतर 9 वाजल्यापासून मी त्यांना विचारायचो, "भाईसाहेब निकलूं?" "नहीं, नहीं बेटा ये सुनो, ये कुछ सुनो, ये कैसी बंदिश है, ये सुनो, ये कायदा कैसे चलता है, ये सुनो." असं करत रात्रीचे 12-12:30 वाजायचे. आणि मगच सुटका व्हायची. जेवण तिथेच व्हायचं, त्यांची सेवा करायचो. अ, आणि म्हणजे हे जे लाईफ मधले सुवर्ण क्षण आहेत, सुवर्ण आपण काय म्हणतो गोल्डन मोमेंट्स आहेत गुरुजींकडच्या. मोमेंट. आमच्याकडे माझ्याकडे त्या काळी पंडित अनंत केमकर म्हणून हार्मोनियम वादक आहेत, फार मोठे कलाकार आहेत. ते आणि पंडित भास्कर तिवसकर म्हणून एक महान तबला वादक. ते दोघं फार जुने अगदी घट्ट मैत्री होती त्यांची. बर. तिवसकरची त्यावेळेला दादरला राहायची आणि केमकरजी चेंबूरला. हे अच्छा. दोघं जण म्हणजे त्यांचं वय साधारणतः आता ते केमकरजी 85 वर्षाचे आहेत. म्हणजे त्यावेळेला साधारणतः 60चं वय असेल त्यांचं. बर. हे रात्री लोकं 10:30 वाजता घरी यायचे आमच्या. कुठनं तरी हा. त्यांच्या ट्युशन्स करून किंवा असं करून 10:30 वाजता घरी यायचे. कारण केमकर सर माझ्या आईला बहीण मानतात. आणि मग आले की म्हणायचे, "मंजिरीताई आता जेवूया मस्त." मग हा. आई पुढे त्यांचं जेवण व्हायचं आणि साधारणतः 12 वाजता ते म्हणायचे की "आता तबला काढ." हा. आणि बर. मग 12 ते पहाटे 3 त्यांचा जसा मूड लागेल तसा आमच्या घरामध्ये मैफिल म्हणजे ते शिकवायचे की ठेका कसा लागला पाहिजे, काय असलं पाहिजे, गाण्याबरोबर कसं वाजलं पाहिजे वगैरे, वगैरे गोष्टी. सो अशा लोकांचा सहवास आणि असे गुरु स्थानी असणारी सगळी माणसं मला मिळाली. मला आठवतंय एकदा म्हणजे माझी पंडित सी.आर. व्यास यांची ओळख झाली. हा. आणि त्यांच्याबरोबर एक स्पीक मॅके म्हणून आपल्या भारतामध्ये मोठी संस्था आहे. त्यांच्याबरोबर मी एका माय फर्स्ट टूर
पंडितजी ओके. व्यासबुवांनी. हां, आणि बेळगावला गेलो आम्ही. हां. आणि बेळगावला रायट्स झाले, म्हणजे तिथे दंगा झाला म्हणून हो. कॉन्सर्ट कॅन्सल. तर तिथली जी ओह! मुलं होती बरं. त्यांनी मला विचारलं की आता पंडितजींची कॉन्सर्ट कॅन्सल झाली आहे, तर एका हां. घरामध्ये तुम्ही आपण एक बैठक करू आणि तुम्ही तबला वाजवा, म्हणजे सोलो. बरं. सोलो. हां. तर व्यासबुवांना आम्ही बाबा म्हणायचो, मी बाबा म्हणतो. हां. तर बाबांना विचारलं की तुम्ही म्हणजे मी वाजवू का? म्हणाले, "हो, अरे वाजव ना, काय त्याच्यामध्ये काय?" आणि पुढचा प्रश्न विचारला, "बाबा तुम्ही याल का ऐकायला?" "अरे हो," म्हणे, "मी येतो ना, वाजव." आणि विचार करा की माझ्यासारख्या नवख्या मुलाचा एकांच्या तिसऱ्यांच्या घरी तबला ऐकायला पंडित सी.आर. व्यासजी आले त्यावेळेला. ते समोर बसले. मी काय एक तासभर तबला वाजवला असेल, तो त्यांनी ऐकला आणि त्यांनी इतके भरभरून मला आशीर्वाद दिले. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर तर मी अनेक वेळा संगत केली. त्यांच्यामुळे मी उस्ताद रईस खान साहेबांबरोबर, म्हणजे सितारमधलं एक महान मोठं नाव. नाव. त्यांना व्यासबुवांनी सांगितलं की "मैं आपको एक बच्चा देता हूँ, वो आपके साथ बजाएगा." बरं. आणि त्यांच्यामुळे मला रईस खान साहेबांबरोबर संगत करायला मिळाली. मग नंतर मी सतीशजींबरोबर, म्हणजे आमचे पंडित सतीश व्यास, त्यांच्याबरोबर तर जगभर कॉन्सर्ट्स केल्या, जगभर वाजवलं. आणि त्याच्यानंतर मग शिवजी आहेत, परवीनजी आहेत, परवीन सुलतान, म्हणजे ज्यांना दीदी म्हणतो मी, त्यांच्याबरोबर जगभर प्रवास केला. प्रभाताई आत्रे यांच्याबरोबर, डॉक्टर एन राजमजी, बिरजू महाराजजी, गोपीजी. तर म्हणजे मी हे नावं घेतोय म्हणजे काय माहितीये का, ही सगळी म्हणजे मुख्य मला तबला शिकवणारे माझे जे गुरु आहेत, त्यांच्यानंतर ही सगळीच माणसं मला गुरुस्थानी आहेत. हां. आणि या प्रत्येकाकडनं मला काही ना काही आयुष्यामध्ये शिकायला मिळालेलं आहे. शिकायला मिळालं. आणि आणि ह्या सगळ्यांच्या अगोदर हां. माझे आई-वडील. काय असतं बरेच वेळेला असं म्हणजे आपण म्हणतो की आई-वडील आपले पहिले गुरु. ते तर आहेच. ते तर आहेतच. पण नक्की. माझे आई-वडील हे जनरल पहिले गुरु ज्याचं म्हणतात तसे नाहीये. माझ्या आई-वडिलांनी स्पेसिफिकली मला पंडित ब्रिजराज मिश्राजींकडे नेलं, की ह्या प्रकारचा तबला तुला वाजवता यायला पाहिजे. किंवा ऑल द हो. टाईम आजही पहिले क्रिटिक कोणी असतील माझ्या तबल्याचे तर माझे आई-वडील. मी अत्यंत चांगल्या, म्हणजे चांगल्या इन गुड सेन्स पॉझिटिव्हली सेन्स. घेऊन मी खरं. सांगतो, की पहिल्यांदी जर ते जर खुश असले तबला ऐकून, तर असं समजावं बस मी मैदान मारलेलं आहे. कारण त्यांनी खरं. मला लहान वडील आमचे कायम सांगतात, माझ्याकडे शिकणाऱ्या मुलांनाही हा सांगतात असं, देअर इज ऑल्वेज वेकन्सी ऑन द टॉप. सो तुमचं येस. जे स्वप्न वाह! आहे, ते टॉपवर जाण्याचं असलं पाहिजे. तुमची जी पाहिजे. मेहनत आहे, ही त्या जागेकरता असली पाहिजे. तुम्ही मेहनत त्याच्याकरता हं. करा. तुमचं ड्रीम, तुमचं स्वप्न हे नेहमी मोठं असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे. प्रचंड खरं. मेहनत केली पाहिजे. कारण मेहनतीला पर्याय नाही. तर असं हे पर्याय नाही. गुरुचे किस्से आहेत, हे म्हणजे खरंच ह्याच्यामध्येच एकदा सुरू झालं ते आत्मन्न ठीक की आहे. खरंय. कारण आता तुम्ही म्हणालात तसं खरंच घरातनं तुम्हाला अ, ह्या प्रकारचं किंवा ह्या लेव्हलचं तुम्हाला वाजवायचं आहे, हे संस्कारच मुळात सुरुवातीपासनं झाले होते छान इतके. आता विषय निघालाच आहे, तर अ, ज्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला आवड असते, पण तुमच्या घरातच नृत्य, ताल, संगीत, साहित्य हे सगळं तुम्हाला सुरुवातीपासूनच बाळकडू मिळालेलं आहे. पण आपल्याला त्यातली आवड आहे, हे तुम्हाला केव्हा जाणवलं? अ, केव्हा जाणवलं असं म्हटलं ना, तर मी असं सांगेन की मी बी-कॉमला वगैरे होतो. म्हणजे ह्याच्यातनं मी हे सांगू इच्छितो की मी बी-कॉम पण आहे. मी त्याच्याकडे पण या विषयाकडे पण मी येणार आहे. तर अगं असं आहे की मी तबला कधी वाजवायला लागलो हे माझं मला पण माहिती. इतक्या लहानपणापासून. कळलं. कारण माझे वडील असाच स्वच्छंदी तबला वाजवायचे. माझ्या आई बरं. तर फार मोठ्या नृत्यगुरू आहेत आणि हो. म्हणजे त्यांनी थिएटर पण खूप केलेलं आहे. आईने माझ्या सिनेमात सुद्धा कामं केलेली आहेत, चांगल्या-चांगल्या आर्टिस्ट बरोबर. त्याच्यानंतर खूप नाटकांमध्ये, म्हणजे काशीनाथ घाणेकरांबरोबर दारंबीचा बापू केलेला आहे आईनी. आणि हो. नृत्यामध्ये तर आज त्या स्वतः पी-एच-डी आहेत आणि आज जगभर त्यांच्या विद्यार्थिनी आज खूप चांगलं नाव कमावतायत, खूप चांगलं काम करतायत. तर अशा घरामध्ये माझा जन्म झाल्यामुळे मी कधी तबला वाजवायला लागलो हे माझं मलाही खरं म्हणजे कळलं नाही. कळलं मात्र नाही.
आई वडिलांनी नंतर मला दिशा दिली की यांच्याकडे तबला शिकायला जा. मग तिथे साक्षात गोपीजींच्या घरी मी म्हणजे माझे गुरुजी आणि गोपीकृष्णजी हे भाऊ, त्यामुळे त्यांच्याकडे मी हं. तबला शिकलो. तर तिथे समोर गोपीजी असायचे आणि इतकं महान व्यक्तिमत्व समोर असायचं. त्यामुळे खूप चिडायचे, पण खूप शिव्या खाल्ल्यात मी गोपीजींच्या. म्हणजे त्या शिव्या मी आता इथे सांगू शकत नाही. माझ्या सिनियर विद्यार्थ्यांना मी सांगतो की त्यातली एक जरी शिवी मी तुम्हाला दिली तर एखाद्या वेळेस तुम्ही घरी पळून जा. पण पण त्या शिव्यांमध्ये म्हणजे त्याला शिव्या म्हणू नका, ते आशीर्वाद आहेत असं मी म्हणतो. ते खरंच. त्याच्या पोटातनं आलेली ती जी गोष्ट असते, ते जसं तू मगाशी म्हणालीस गुरुच्या आठवणी, असं की आजही आमचे भाईसाहेब आहेत म्हणजे मृदंगराजचे. हां. त्यांना फोन केला की ते तिकडनं एक शिवी देतात पहिल्यांदा. आणि जर ती शिवी आम्ही ऐकली नाही, म्हणजे मी ऐकली नाही तर मी त्यांना म्हणतो, "भाईसाहब नाराज है क्या? वो गाली नहीं दी." म्हणजे ती शिवी आली किंवा ती गाली आली म्हणजे मस्त, बहुत बढ़िया, आशीर्वाद मिळाला. मिळाला. असं आहे. हां, तसं अगं परवीनजींकडनं म्हणजे बेगम परवीन सुलतानांकडनं इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सो शी इज अ ग्रेट परफॉर्मर. परफॉर्मर माणसाने कसं असलं पाहिजे स्टेजवर, ह्याचा चालता बोलता वस्तुपाठ म्हणजे परवीन सुलतानाची आहे. परत तर सुलतानाची. हां, काय प्रश्न होता? तुझा प्रश्न काय तुम्हाला होता? तुम्हाला घरातूनच बाळकडू मिळालं, पण हां, तुम्हाला कधी हां. तर त्याच्यामुळे असं आणि काय होतं आमच्या घरामध्ये खूप मोठा आईचा डान्स क्लास, त्याच्यामुळे ते त्यांचे कार्यक्रम सगळे त्याच्यात मी तबला वाजवणं, त्याच्यामुळे आणि शाळेमध्ये मी खूप तबला वाजवायचो. आय वॉज स्टार इन स्कूल. कॉलेजमध्ये पण तसंच होतं मस्त. त्याच्यामुळे हे सगळं असं होत जात होतं. असं काही ठरवलेलं काही नव्हतं. सब मस्ती में सब चल रहा था. आणि बीकॉमच्या वेळेला मी बाबांना सांगितलं, की आता काय मला बीकॉम वगैरे करायचं नाहीये. सो आता मला तबलाच वाजवायचा. वाह! मला मला अभ्यासाची जरा जास्तच आवड होती. त्याच्यामुळे मी असं सांगितलं असेल. तर पण त्यावेळेला माझे वडील मला म्हणाले, की "नाही, तू बीकॉम हे करायचंस आणि मग तुला काय हवं ते कर. पण एक डिग्री तुला पाहिजे. तू घेतली पाहिजे." पाहिजे. बरोबर. तेव्हापासून असं मला जाणवायला लागलं, की मला ह्या कलेमध्ये खूप रस आहे. तोपर्यंत ॲज अ हॉबी मी वाजवतच होतो. पण त्याच्यानंतर मी जास्त सिरियसली त्याच्याकडे बघायला सुरुवात केली आणि वाजवायला सुरुवात केली. और बस जी रहे हैं, मजा कर. वाह! तुम्ही आता म्हणालात ना, की गोपीजी असतील किंवा तुमचे कोणीही गुरु, ज्यावेळेला हल्ली कसं होतं, की मला माझ्या शिक्षकांनी किंवा माझ्या गुरूंनी काहीतरी ओरडलं म्हणजे बास. म्हणजे आता कसं काय म्हणायचं, तो एक स्वभाव झालेला आहे आत्ताच्या पिढीचा, हां, की हां. पण ते ओरडणं खूप महत्वाचं आहे. त्यातनंच एक घडत जातो. तर ह्या येणाऱ्या पिढीला मला तुम्ही काय सांगाल, की तुम्ही हे सगळं महत्वाचं आहे, की म्हणजे जेवढं प्रेमाने गुरु शिकवतो, तेवढं जास्त तो ओरडत असेल, तर तो जास्ती अजून तुम्ही त्याच्याकडनं गुरुकडनं घेऊ शकाल. हेच ओरडणं ह्या म्हणजे मी म्हटलं, की ओरडणं हा आशीर्वाद समजला पाहिजे विद्यार्थ्यांनी. पाहिजे. देखो गुरु कधी ओरडतो? ज्या विद्यार्थ्याबद्दल गुरुला पोटातनं प्रेम आहे. ज्याला जेव्हा गुरुला असं वाटतं, की "अरे तुला हे शक्य आहे मी सांगतोय ते आणि तू करत नाहीयेस." करत तेव्हा नाही. गुरु चिडतो. ज्यावेळेला गुरुला हे माहिती आहे, की ह्याला हे शक्यच नाहीये, त्याच्यावर गुरु चिडेलच कशाला? त्याला आपण सांगतो, की "हां बेटा करते रहो, अच्छा है, तू करत राहा, तुला जमेल, करत राहा." पण ज्या ज्या विद्यार्थ्याबद्दल ज्या विद्यार्थ्याबद्दल गुरुला अशी खात्री असते मनातनं, की ह्यानी जर थोडं लक्ष दिलं, तर हा खूप काही करू शकेल. करू शकेल. तेव्हाच तिथे माणसाला पोटातनं चीड येते. गुरु त्या पूर्वी आपण सगळं ऐकलं, की "छडी लागे छमछम विद्या येई घमघम." आता दरवेळेला छडी घेऊनच मारलं पाहिजे, असं नाहीये. नाहीये. जेव्हा खरं. विद्यार्थ्याला किंवा शिष्याला गुरुचं मन कळायला लागतं, तेव्हा ते कळतं, की एक शाब्दिक छडी असते बस. नुसतं गुरुनी डोळ्यांनी बघणं, तिथे विद्यार्थ्याला, शिष्याला कळलं पाहिजे. अगर अच्छा शिष्य आहे, तर त्याला कळलं पाहिजे, की आता यांना काय हवंय. नुसतं नजरेने. बोलणे की बात ही खरंय. गरजच नाही. गरजच नुसतं नाही हात पडली. किंवा मान दुसरीकडे वळली, की त्या विद्यार्थ्याला, शिष्याला कळलं पाहिजे, की आता गुरुजींचा मूड काय आहे, गुरुजींना काय हवंय आणि कळतं शिष्याला. जो अच्छे शागिर्द है, जो दिल से सीखते हैं, गुरुवर प्रेम करतात, श्रद्धा करतात और रियाज भी करते हैं, त्यांना हे कळतं. मग त्यांना कळतं. म्हणजे रागवण्याचा राग येत नाही. म्हणजे मला हे रागवले किंवा असं. कारण हे कळत असतं, की हे त्यांच्या भल्याकरता आहे. आहे. देखो आणि प्रत्येक ठिकाणी माणसाचा स्वभाव थोडा बहुत कमी जास्त असू शकतो. एखादा माणूस थोडा रागीट असतो.
एखादा माणूस खूप मऊ असतो, त्याप्रमाणे थोडे बहुत फरक होऊ शकतो. पण होऊ शकतो. साधारणतः गुरु जे चिडतात ना, ते विद्यार्थ्याचं चांगलं व्हावं, त्याचं भलं व्हावं, त्यांनी पुढे जावं, याच्याकरता गुरु चिडत म्हणतात. असतो. हा, उगीच टाइमपास करून गुरुला चिडायचं काय कारण आहे? कारण कारण आहे. चिडण्याने स्वतःला पण त्रास होतो ना. अगदीच. हां. खरंच आहे. हं. हेच मी अगदी आवर्जून सांगेन, की हा जो काही प्रश्न होता, तो येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी एक मुद्दाम होता. कारण जे येईल तुमच्याकडे ते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. अगदी बरोबर. तरच आपण पुढे जाऊ. कारण येस. आपल्यासाठी जी पोटतिडकीने गुरु सांगत असतात, ती त्यांचीही ओढ असते, की तुम्ही कुठेतरी पुढे जावं. हे अगदी महत्त्वाने समजून घेतलं पाहिजे प्रत्येक शिष्याने. अगदी, अगदी, अगदी. आता तुम्ही म्हणालात तसं बी.कॉम. मी त्याच विषयावरती आता येणार होते. हां. जशी कला गरजेची आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी एखादी तरी कला आपल्याला आली पाहिजे. ती आपल्याला पॉझिटिव्हिटी देते. नवीन काहीतरी येस. करत राहण्याचं सतत आव्हान आपल्यासमोर ठेवत जाते. त्याचबरोबर शिक्षण म्हणजे बी.कॉम असेल किंवा ह्या डिग्रीज आपण म्हणूया, त्या प्रकारचं सुद्धा शिक्षण महत्त्वाचं आहे. सो बी.कॉम आणि तबला ह्या दोन्हीचा तोल तुम्ही कसा सांभाळलात? म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालू असणार. म्हणजे माझ्याबद्दल म्हणायचं झालं ना, तर हे सगळं अगदी हसत खेळत होत गेलं. हां. असं काही खूप मोठं ठरवून असं काही नाही. फक्त त्या बी.कॉमच्या एकदा माझ्या जीवनात असं आलं होतं, की मी वडिलांना असं जसं मी मगाशी जो किस्सा सांगितला, की मी म्हटलं, की मी आता बी.कॉम सोडतो आणि तबलाच फक्त करतो. आणि तेव्हा हो. त्यांनी फक्त एकदा म्हटलेलं, की "नाही, नाही, तू तबला करायचा किंवा तुला जे करायचं ते तू कर, पण एक बी.कॉमची डिग्री घे आणि त्याचा फायदा काय आहे, हे मला हां. आजच्या जीवनात जाणवतं." त्यामुळे मी आज प्रत्येक विद्यार्थ्याला हे नक्की सांगतो, की शिक्षण म्हणजे अकॅडमिक शिक्षण काही एका लेव्हलपर्यंतचं म्हणजे किमान ग्रॅज्युएशन पर्यंतचं हे तरी अत्यंत गरजेचं आहे. गरजेचं आहे. देखो आज आज आपल्या म्हणजे सगळे समाजामध्ये जे अनेक कलाकार, महान मोठे कलाकार सगळे आहेत, ते उत्तम शिकलेले कलाकार आहेत. असं काही आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये, की अशिक्षित राहणं आणि कला करणं असं. आता डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे आपल्या देशातल्या मोठ्या गायिका आहेत. त्या स्वतः डॉक्टर आहेत म्हणजे पी.एच.डी आहेत. हो. सतीश व्यासजी, पंडित सतीश व्यास हे एम.बी.ए आहेत. अरे बापरे! त्यांनी तर किती काय केलंय सगळं. आणि म्हणजे मोठे संतूर प्लेयर आहेत. आणि असे सगळे कलाकार म्हणजे सगळे कलाकार आज उत्तम शिक्षित आहेत. तुम्ही जर थोडंसं प्लॅन केलं, टाईम मॅनेजमेंट केलं, तर हे तुम्ही 100% करू शकता. करता येत नाही असं काही नाहीये. ज्याला कुठल्याही संगीत कलेमध्ये प्रोफेशन घ्यायचंय, त्याला प्रचंड रियाज करावा लागतो आणि तो हो. केलाच पाहिजे. त्याशिवाय हे शक्यच नाहीये. पण म्हणजे तुम्ही सगळं सोडलंच पाहिजे, असं पण नाहीये. असं पण माझ्या नाही. आई माझ्या आई कथ्थक च्या खूप मोठ्या गुरु आहेत आणि त्या प्रत्येक मुलीला हे सांगत असतात, की नृत्य शिक्षणाबरोबर अकॅडमिक शिक्षण आणि अकॅडमिक शिक्षण झाल्यानंतर योग्य वेळी तू लग्न करून तुझा संसार योग्य तऱ्हेने करणं आणि तुझी कला आयुष्यभर जोपासत राहणं, संसार सांभाळून, हे सगळं तुला करता आलं पाहिजे आणि हे करणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे. कारण कला ही अशी आहे, काही वेळेला, काही माणसांच्या बाबतीमध्ये देखो एका एका पर्टिक्युलर लाईफ म्हणजे तुमच्या एका वयोमानानंतर मग तुम्हाला नोकरी असणं किंवा तुम्हाला इन्कम सोर्स असणं, होच हे असणं अत्यंत गरजेचं गरजेचं आहे. आणि कला ही अत्यंत खडतर आहे. खडतर रियाज आहे. तुम्हाला करावा लागतो आणि कलेच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, याची तुम्हाला कोणीच काही गॅरंटी देऊ शकत नाही. खरं सो आहे. तुमच्याकडे जर शिक्षण चांगलं असेल, तर तुम्ही होपफुली त्याचं बॅलन्स करू शकता. आणि मग काही वेळेला म्हणजे काय होतं बरेच वेळा, सगळेच क्रिकेट प्लेयर्स कॅनॉट बी सचिन तेंडुलकर. ऑल तबला येस. प्लेयर्स कॅनॉट बी उस्ताद जाकीर हुसैन. हा जो आहे, खरं आहे. ही रियालिटी समजून घ्यायला पाहिजे. घ्यायला आणि पाहिजे. याच्यासाठी तुम्ही थोडंसं शिक्षण तुमच्याकडे असेल, तर तुम्ही बेसिकली पहिल्यांदा नीट विचार करू शकता. एक तुमच्या वैचारिक बैठक विचारांची मिळते त्या निमित्ताने. हां, तुम्हाला वैचारिक बैठक आहे, की तुमचं व्हिजन क्लिअर आहे, की बाबा आता काय केलं पाहिजे आणि मी कुठल्या रस्त्यावर चाललोय.
आणि मला ते साधलो. शक्य आहे का, असे खरंय. अनेक. तर याच्यासाठी शिक्षणाचं बॅकग्राऊंड असणं अत्यंत असं आहे. म्हणजे याविषयी बरेच वेळा डॉक्टर एन राजम किंवा परवीनजी किंवा सतीशजी किंवा अशा अनेक सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर चर्चा होतात आणि सगळ्यांचं म्हणणं असंच असतं की तुमचं शिक्षण किंवा असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि इट हेल्प्स तुम्हाला. म्हणजे जर आता काय आहे, संगीत जर तुम्ही चांगले कलाकार असाल, तुम्हाला जगामध्ये जायचंय. जगामध्ये हं. तुम्हाला अनेक, म्हणजे आपण साध्या विमानतळावर गेलो तर अनेक फॉर्मॅलिटीज असतात. इतर बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये तुमचं काय काय असेल ते सांगता यावं लागतं आणि अशा काय अनेक ठिकाणी तुम्ही अडचणीत येऊ शकता जर शिक्षण नसेल तर. खरंय, अगदी खरंय. म्हणजे हम्म, तो एक महत्वाचा भाग आहे कलेच्या शिक्षणाबरोबरच. त्यामुळे बरोबर. निदान बेसिक शिक्षण तरी प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. अगदी 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 अगदी. तुम्ही बऱ्याच, म्हणजे मी सुरुवातीला तुमची ओळख करून देताना किंवा आता तुमच्या बोलण्यात बऱ्याच दिग्गज कलाकारांची नावं आली. तुम्ही नृत्य क्षेत्रामध्ये पंडित बिरजू महाराजजी, परत नटराज गोपीकृष्णजी ह्यांना सगळ्यांना साथ केली. त्याचबरोबर गाण्यासाठी सुद्धा, म्हणजे गायनासाठी सुद्धा तुम्ही प्रभाताई अत्रे किंवा अशा बऱ्याच जणांना साथ केली. हो. ह्या दोन्ही ठिकाणी म्हणजे तबल्याचा ठेका जरी सारखाच असला, ताल जरी सगळीकडे सेमच वापरले जात असले, तरी ह्या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तबला वाजवावा लागतो. कारण जसा नृत्यासाठी वाजवू तसाच गाण्यासाठी वाजवून चालणार नाही. त्यामुळे बरोबर. ह्या दोन्हीमध्ये दोन्हीसाठी काही वेगळ्या प्रकारे आपल्याला रियाज करावा लागतो किंवा काय आपण स्पेसिफिकली लक्षात ठेवलं पाहिजे? म्हणजे तबला वादनाचं जर आपण म्हटलं ना, तर तबला वादनामध्ये तबला सोलो हा एक सेपरेट पूर्ण भाग आहे, ज्याच्यामध्ये मी आहे. आमचा तबला सोलो प्रेझेंट करतो. आम्ही मुख्य कलाकार असतो. हो. हो. आणि बाकी सर्व जे भाग आहेत ते अकंपनिमेंट मध्ये येतात. म्हणजे हो. अकंपनिमेंट मग गायनाची अकंपनिमेंट असेल, वाद्य संगीताची असेल किंवा नृत्याची असेल. आणि मग या हो. प्रत्येक अकंपनिमेंट मध्ये म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. दुसऱ्याची संगत करणं हे खूप अवघड आहे. कारण पहिल्यांदी अवघड. हे तुम्हाला तुमच्या मनामध्ये हे माहिती पाहिजे की मी संगत करतोय. आय एम नॉट अ मेन आर्टिस्ट. हा हा. पहिला भाग तुमच्या मनामध्ये तुम्ही ठसवलेला असला पाहिजे. आणि मेन आर्टिस्टचा मूड काय आहे, तुम्ही कोणाबरोबर संगत करताय, मग ती गायनाची आहे का, गायनाची असेल तर ती पुरुष गायक आहे का स्त्री गायक आहे, त्याच्यानंतर बरं. त्यांचं घराणं कुठलं आहे, घराणं कुठलंही असलं तरी त्या गायकाचा मूड काय आहे. काय आहे? आता परवीनजींचा गाण्याचा मूड वेगळा आहे, प्रभाताईंचा गाण्याचा मूड वेगळा आहे, पंडित जसराजजींचा गाण्याचा मूड वेगळा आहे. असं प्रत्येकाचा मूड वेगळे असतात आणि त्याप्रमाणे जसं तू म्हणालीस की ठेका जरी एकच असला तरी त्याची प्रत्येकाची अपेक्षा तबला वादकाकडनं ही वेगळी वेगळी असते. वेगळी आणि वेगळी असते. खरं. ते जो संवाद आहे त्या गायकाबरोबर, त्या ठेक्यातनं होणारा जो संवाद आहे, तो तुम्हाला साधता आला पाहिजे. त्याचप्रमाणे नर्तकांचं पण आहे की कुठल्या घराण्याचा नर्तक आहे. आता गोपीजींची डान्स शैली आणि पंडित बिरजू महाराजजींची डान्स शैली ही हा. टोटल डिफरंट स्टाईल. मग हो. त्यांची त्यांची काय स्टाईल आहे किंवा मग आजकालचे, आता त्यांचे हे तर फार मोठे बुजुर्ग कलाकार झाले. आता त्याच्यानंतर माझ्या पिढीतले कलाकार असतील किंवा माझ्या पिढीतले डान्सर्स आहेत, इन्स्ट्रुमेंटल प्लेअर आहेत. आता राहुल शर्मा बरोबर मी अनेक कॉन्सर्ट्स वाजवले आहेत. सो क्लासिकल आहे का फ्युजन आहे. मग फ्युजन हा. म्युझिक मध्ये तुम्हाला काय वाजवायचंय, मग फ्युजन मध्ये काय तुम्हाला वाजवता आलं पाहिजे. फ्युजनचा भाग वेगळा आहे, क्लासिकलचा भाग वेगळा आहे. म्हणजे वाद्य जरी संतूर असलं तरी संतूरचं क्लासिकल वादन आणि संतूरचं फ्युजन वादन ह्याच्यामध्ये टोटल डिफरन्स आहे आणि तुम्हाला ते वेगवेगळे पॅटर्न्स कुठे काय वाजवायचंय ह्याचा एक सगळा एक अभ्यास करावा लागतो आणि तुम्हाला त्याची आवड पण असावी लागते. अच्छा. गाण्याबरोबर तबला वादकाला वाजवायला स्कोप खूप कमी असतो. म्हणजे ऍज अ हो. तबला वादक करायला तबला. गाण्याचा हो. शांत विलंबित ठेका लावा, पण तो जो सुराचा इम्पॅक्ट आपल्यावर म्हणजे तबला वादकावर होत असतो आणि त्याचा जो आनंद असतो जो ठेक्यातनं आम्ही देत असतो, देत. हा आनंद जर तुम्हाला उपभोगताच येत नसेल ऍज अ तबला प्लेअर, तर तुम्ही चांगला ठेका लावू शकत नाही. तुम्ही तर या गोष्टीकडे तुमचं लक्ष असेल की कधी एकदा मला तिरकीट धिरकीट वाजवायला मिळते, तर तुम्ही चांगला अकंपनिस्ट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला गाण्याचा आस्वाद घेता आला पाहिजे, सुराचा आस्वाद घेता आला पाहिजे, तरच तुम्ही चांगले अकंपनिस्ट होऊ शकता. म्हणजे प्रत्येकाची शैली वेगळी असते, त्याप्रमाणे आपल्याला तसं मोल्ड करत जायला हो लागतं. हो, एकदम एकदम, अगदी अगदी अगदी.
खरं. आता म्हणजे तुम्ही या सगळ्यांना अकंपनी केलंय. तर त्याबद्दलचा हम्म. काही असा एखादा आठवणीत राहिलेला प्रसंग आहे? म्हणजे भरपूर डेफिनेटली भरपूर असणार आहेत. पण एक असा छान अगदी तो आठवतोच आहे. आ, मी आता मध्ये पण कुठेतरी हा किस्सा सांगितला. एक माझ्या म्हणजे काय म्हणतात ते लाईफ टाईम गोल्डन मुवमेंट होऊन गेली माझ्या लाईफ मध्ये, की महुवाला म्हणजे जिथे प्रख्यात रामायण कथाकार मुरारी बापू असतात हां, आणि त्यांच्या इथे वार्षिक एक खूप मोठी संमेलन होतं, संगीत संमेलन, हनुमान जयंतीच्या निमित्ताने. तर त्याच्यामध्ये म्हणजे आता ही किती 30 वर्षापूर्वीची वगैरे गोष्ट असेल. गोपी अंकल बरं. म्हणजे गोपी कृष्ण यांचा कथ्थक डान्स होता आणि हां, तिथे पंडित किशन महाराजजी तबल्याला होते त्यांच्याबरोबर. आणि इकडनं जाताना आम्हाला म्हणजे गोपीजी म्हणाले, की "वहाँ पे महाराज जी आ रहे हैं बजाने के लिए, लेकिन तुम और तुम्हारे गुरु ये पंडित ब्रिजराज मिश्रा, आपको भी चलना है और स्टेज पे 3 तबले लगेंगे और तीनों भी बजाएंगे." बोले, "मैं वाह! महाराज जी को बोलूंगा." आणि हां, तो माझ्या जीवनातला फार मोठा किस्सा आहे, फार मोठा आशीर्वाद मला तिथे मिळाला, की एकाच स्टेजवर पंडित किशन महाराजजी, पंडित ब्रिजराज मिश्राजी आणि मी असे 3 तबले एकाच वेळी तिथे वाजले. आणि म्हणजे 3 तालचा एक भाग झाला. त्याच्यानंतर ते जटायू मोक्ष वगैरे होतं ते झालं. त्याच्यानंतर किशन महाराजजींनी अनाउन्समेंट केली, की "देखिए अभी हम ताल धमार करेंगे और हां. धमार में जो भी तोड़े-टुकड़े चक्करदार होंगे, तो चक्करदार में पहला पल्ला मेरा परपोता बजाएगा." परपोता म्हणजे मी. दुसरा पल्ला मेरा वाह! पोता बजाएगा म्हणजे माझे गुरुजी और तिसरा बरं. पल्ला हम बजाएंगे म्हणजे स्वतः महाराज. तर हां. अशा प्रकारे ती कॉन्सर्ट झाली. व्हिच वॉज म्हणजे लाईफ मधली खूप मोठी गोष्ट आहे, की मला त्या स्टेज पंडितजींबरोबर म्हणजे पंडित गोपीकृष्णजी आणि पंडित किशन महाराजजी आणि माझे गुरुजी असं सगळ्यांबरोबर मला स्टेज शेअर करता आलं आणि मला ती कॉन्सर्ट वाजवता आली. वाह! सो इट वॉज म्हणजे अ ग्रेट थिंग. खरंच म्हणजे त्याच्यात गुरुबरोबर एक कॉन्सर्ट आपल्याला अशी माझ्या स्टेजवर लक्षात आहे. एक कॉन्सर्ट मला लक्षात आहे, की एक कॉन्सर्ट जी हैदराबादला झाली होती, की हां, एकाच स्टेजवर पंडित शिवकुमार शर्माजी, अनिंदो चॅटर्जी म्हणजे पंडित अनिंदो चॅटर्जी विख्यात तबलावादक, त्याच्यानंतर राहुलभाई म्हणजे राहुल शर्मा आणि मी बरं. असे हां, 4घे जण आम्ही स्टेजवर होतो आणि हां. लाजवाब कॉन्सर्ट झाली आहे. मत्त ताल म्हणजे 9 मात्रेचा ताल आहे. तो पंडितजींनी वाजवला त्या दिवशी आणि कॉन्सर्ट झाल्या शिवजी उठले आणि स्टेजवर तिथेच मला म्हणाले होते, की "बेटा आज बहुत मूड में तबला बजाया, बहुत बढ़िया." तर वाह! म्हणजे अ, अ, पंडितजींकडनं अशी वाहवा आणि असा आशीर्वाद मिळणं आणि अनिंदो दादा पण तिथे असताना व्हिच वॉज अ ग्रेट थिंग इन माय लाईफ. खरंच आहे. म्हणजे या अगदी जपून ठेवण्यासारख्या काही मोमेंट्स असतात. येस, आणि येस, मला येस. असं वाटतं, की कलाकाराच्या आयुष्यातच ह्या छान काही गोष्टी घडत असतात, की हो, हो. इतक्या छान लोकांकडनं त्या दाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. हो. म्हणजे असं एक परवीनजी मधल्या एका कॉन्सर्टला असं म्हणाल्या म्हणजे हे त्यांचे आशीर्वाद आहेत, की ये बच्चा कॉलेज पास आउट होने से अभी मेरे साथ बजा रहा है और आज इनको पंडित मुकुंदराज देव कहते हैं. असं परवीनजींनी अनाउन्समेंट केली होती स्टेजवर. वाह! सो असे सगळे इतक्या महान कलाकारांकडनं आशीर्वाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. हल्ली पण खूप स्पर्धा वाढली आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये वाढली आहे. पण हो. कलेच्या क्षेत्रात सुद्धा म्हणजे आज मी एखाद्या कार्यक्रमाला नाही म्हटलं, तर मी नाही म्हणायचा अवकाश की दुसरा तिथे उभा असतो. एवढी बरोबर. अगदी कटकट स्पर्धा वाढली आहे. पण ह्या स्पर्धेला तोंड कसं द्यायचं, हे काही-काही वेळेला कठीण होतं किंवा आता मला काही कार्यक्रमच नाही मिळाला. मग ते हळू डिप्रेशन वगैरे सुद्धा ह्या गोष्टींकडे हळू जातो. तर या स्पर्धांना कसं तोंड दिलं पाहिजे? शांत चित्ताने रियाज करत बसून. वाह! वाह! देखो काय माहितीये का ह्याला ह्याला मी जसं म्हटलं की ह्याला म्हणजे एक फायनल गोष्ट जी जीवनात तुम्हाला असावी लागते, ज्याला मी मगाशी एक ईश्वरी अंश म्हटलं ते किंवा ईश्वरी आशीर्वाद म्हणजे ज्याला आपण नशीब म्हणतो. म्हणजे हो. चांगला गुरु मिळणं, तुम्ही चांगला रियाज करणं आणि ह्या सगळ्यानंतर तुम्हाला एक चांगलं नशिबाची साथ असणं.
हे पण अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ही जी सगळ्या ज्या गोष्टी आहेत की खूप स्पर्धा आहे, अगदी कठोर कॉम्पिटिशन आहे आणि म्हणजे लाखो तबला प्लेयर्स हैं, सभी अच्छे बजा रहे हैं, लाखो कथक डान्सर्स आहेत, सभी अच्छा नाच रहे हैं, अनेक गायक आहेत, सगळे असंच आहे. तर ह्याच्यातनं तोंड द्यायचं म्हणजे काय, तुम्ही मनातनं तुम्ही शांत असलं पाहिजे. तुम्ही आपली कला योग्य रीतीने करत राहायला पाहिजे. म्हणजेच तुमचा रियाज जो आहे, तो नित्य नियमाने रियाज केला पाहिजे. ईश्वरावर आणि गुरुवर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि तुम्हाला जर नशिबाची साथ असेल, तर बस सब हो जाता है. असं आहे. खरंच आहे. म्हणजे तुम्ही कितीही उड्या मारल्यात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतःचे बायोडेटे छापून तुम्ही कितीही लोकांना दिले, तरी शेवटी कॉन्सर्ट मिळणं, ती कॉन्सर्ट चांगली होणं, चांगली कॉन्सर्ट झाल्यामुळे तुम्हाला परत कॉन्सर्ट मिळणं किंवा हे जे सगळं आहे, हे एका सर्टन स्टेज नंतर नशीब असावंच लागतं. थोडंसं नशिबाचा थोडासा नाही, म्हणजे 80% नशिबाचा भाग असणं अत्यंत नशिबाचा गरजेचं भाग असतो. खरंच आहे. आणि त्याच्यावरती आपण म्हणजे विश्वास ठेवावा. अंकिता सोनीने मला फोन करायचा आणि माझी मुलाखत घ्यायची. माझं नशीब चांगलं आहे म्हणून अंकिताने मला फोन केला. माझं नशीब चांगलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या बरोबर आज गप्पा मारता येत आहे. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं ह्या तासाभरात मी सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकलीये की कशा गोष्टी पॉझिटिव्हली आपण घेतल्या पाहिजेत. कारण आत्ताचा हा सध्याचा काळ खरंच खूप कठीण आहे. म्हणजे खरंच. आपल्याला काहीच करता येत नाहीये, पण निदान घरात आपण जरी असलो तरी जितकी पॉझिटिव्हिटी आपण देऊ शकतो तेवढी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि मला वाटतं की ह्या तुमचे आत्ताचे सगळे अनुभव ऐकून, भरपूर अनुभव आहेत तुमच्याकडे आणि भरपूर किस्से आहेत आणि सगळ्या किस्स्यांमधनं, सगळ्या अनुभवातला आम्हाला सगळ्यांना एक वेगळा अनुभव मिळतोय की गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे. हा एक काय म्हणायचं, आपल्याला एक रस्ता दिसतो त्याच्याकडे जाण्याचा, आपल्या ध्येयाकडे जाण्याचा. त्यामुळे खूप काही शिकायला मिळालंय. आता आपण खूप छान गप्पा चालू आहेत, मला आता थांबायचं नाहीये. कारण भरपूर काही ऐकायला मिळतंय. खूप छान अनुभव तुमचे ऐकायला मिळतात. पण तरी सुद्धा आपण घड्याळाच्या काट्यावरती चालतो, मी म्हंटल तसं कुठेतरी आपल्याला थांबायला लागतं. पण आत्ताच मी मध्ये तुमचा एक व्हिडिओ बघितला, खूप छान. म्हणजे बऱ्याच स्टुडंट्सना घेऊन, म्हणजे तुमच्या सगळ्या सिनियर स्टुडंट्सना घेऊन आणि बरेच सतार होती बहुतेक त्याच्यात, असं तुम्ही एक छान काहीतरी ते केलेलं आहे. सारंगी होती. येस. ते काय आहे एक्झॅक्टली? गंमत आहे. आणि ती आम्हाला कधी बघायला मिळणार? हा आत्ता जो केला होता हा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या कथ्थक माझ्याकडे ज्या मुली शिकतायत, म्हणजे त्या माझ्या आईच्या विद्यार्थिनी आहेत किंवा आईच्या विद्यार्थिनींच्या विद्यार्थिनी, आणि ज्या आता माझ्याकडे पण गेले बरीच वर्ष, म्हणजे 12 वर्ष 15 वर्ष त्या माझ्याकडे कथ्थक शिकतायत. तर आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अशा खूप वेगवेगळ्या संकल्पना मनामध्ये येत असतात की काहीतरी असं करावं का, तसं करावं का. तर तसं मला ती संकल्पना सुचली की 3 ताल में 1 ताल असा त्याचा एक विचार करून, म्हणजे त्याला तालमूर्छना असं म्हणतात. म्हणजे ताल 1 तालचा तराणा घेतला आणि त्याच्यामध्ये सगळं 3 ताल असं, आणि मग त्याच्यामध्ये गायन वादन म्हणजे गायन वापरलंय. माझे मित्र डॉक्टर अविराज तायडे ते गायले आणि सारंगी संदीप मिश्रांनी सारंगी वाजवली आणि माझ्या मिसेस मनाली देव, त्यानंतर रुपाली देसाई, हर्षदा, वृषाली, निधी, प्रियांका, अशा माझ्या सगळ्या विद्यार्थिनी. या विद्यार्थिनी म्हणजे माझ्याकडे जवळजवळ आता 12-15 वर्ष शिकतायत आणि प्रत्येक जण इतकी चांगली डान्सर आहे, म्हणजे जर उभी राहिली तर 2-2 तास एकटी परफॉर्म करू शकते, एवढी चांगली आता त्यांची तयारी आहे. तर या सगळ्यांना मिळून मला एक असं जाणवलं की एक पुष्पगुच्छ आपण निर्माण करावा आणि कलेचा सुगंध पण ज्याच्यामध्ये लोकांना मिळेल आणि बघून मजा पण येईल, आनंद पण मिळेल. सो त्याचा व्हिडिओ चांगला बनवून असं ते प्रेझेंट केलं. असे माझे वेगवेगळे कार्यक्रम आहेत की मी फार पूर्वी अनुभूती नावाचा एक कार्यक्रम बसवला होता, म्हणजे तो थीमॅटिक त्याच्यावर कार्यक्रम होता. अनुभूती केला होता. नंतर ड्रम्स अँड बेल्स म्हणून कार्यक्रम केला होता.
त्याच्यानंतर नाद वैभव म्हणून कार्यक्रम केला. असे माझे वेगवेगळे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये मी असं गायन वादन नृत्याचा अंतर्भाव करून लोकांना त्याच्यातनं आनंद कसा मिळेल आणि एक मस्त निर्मिती कशी होऊ शकेल असं करून ते केलं. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना ते आवडलं असेल. खूप छान, म्हणजे एक ट्रीट होती ती. थँक्यू एवढ्या सगळ्या जणांना एवढं छान काहीतरी बघून म्हटलं असं कलेतनं पॉझिटिव्हिटी मिळते. ती पॉझिटिव्हिटी पुन्हा एकदा जनरेट झाली असं म्हणायला मला खूप जास्ती आवडेल. थँक्यू. आता होपफुली आपण लवकरच अनलॉक होऊ. हो कारण हा सुरू झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळेजण आपापल्या कामाला लागतील आणि पुन्हा एकदा प्रत्यक्ष आपल्याला सुद्धा भेटायचा योग येईल अशी माझी खूप इच्छा आहे. लवकरच भेटूया. लवकरच. पण मुकुंद दादा, खूप खूप थँक्यू. तुम्ही आज गप्पा मारायसाठी आलात आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान काहीतरी शिकायला मिळालंय तुमच्याकडनं. सो मला पण मजा आली. आय ऑल्सो एन्जॉयड. शिकायला काही मिळावं म्हणून मी काही बोललो नाही, पण मी माझे एक्सपिरियन्स शेअर केले. सो आय एम व्हेरी हॅपी. येस, तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये आम्ही शिकलोय खूप. थँक्यू सो मच. आणि मी आपल्या सगळ्या येस नक्की, मी आपल्या सगळ्या रसिकांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी खूप छान बऱ्याच इथे कमेंट्स आहेत दिसत आहेत मला. सगळ्यांनी बऱ्याच जणांनी हाय केलेला आहे. हो, सगळ्यांना हाय. खूप छान. त्यामुळे पुन्हा एकदा अशाच गप्पा मारायला नक्की भेटूया. जरूर लवकर भेटू. टेक केअर. लवकर भेटूया. बाय. आज इथेच थांबूया. बाय.